टेल अ लाय, टेल अ लाय, खोटं बोलणे. डू होमवर्क, डू होमवर्क, गृहपाठ करणे. मेक अ डिसिजन, मेक अ डिसिजन, एखादा निर्णय घेणे किंवा एखाद्या निर्णयावर पोहोचणे. टेक अ ब्रेक, टेक अ ब्रेक, विश्रांती घेणे. कमिट सुसाईड, कमिट सुसाईड म्हणजे आत्महत्या करणे. त्याच प्रकारचा एक वर्ड आहे कमिट क्राईम, कमिट क्राईम म्हणजे एखादा गुन्हा करणे. लूज वेट, लूज वेट म्हणजे वजन कमी करणे. आणि तसंच गेन वेट, गेन वेट, गेन वेट म्हणजे वजन वाढणे. गाईज हे जे सगळे आहेत ते आहेत कोलोगेशन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की कोलोगेशन म्हणजे काय. तर काही शब्द जोडून आल्यानंतरच त्याचा मीनिंग परफेक्ट मीनिंग निघतो. अशा शब्दांना काय म्हणायचं आहे, कोलोगेशन. म्हणजे हे शब्द नेहमी जोडून येतात आणि ते मीनिंगफुल असतात. असे सगळे कोलोगेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. गाईज हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे छोटे छोटे कोलोगेशन जरी तुम्ही यूज केले डेली यूजमध्ये तरी तुमची इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होईल. कॅच फायर, कॅच फायर, आग लागणे. टेक अ नॅप, टेक अ नॅप, डुलकी घेणे किंवा वामकुक्षी घेणे. आता इथं टेक अ नॅप घेतला आहे, तुम्ही हॅव अ नॅप असंही याला बोलू शकता. हेवी रेन, हेवी रेन, मुसळधार पाऊस. स्ट्रॉंग कॉफी, स्ट्रॉंग कॉफी म्हणजे कडक कॉफी. डार्क कलरची जी कॉफी असते त्याला स्ट्रॉंग कॉफी म्हटलं जातं. कॅच अ कोल्ड, कॅच अ कोल्ड म्हणजे सर्दी होणे. कीप अ प्रॉमिस, कीप अ प्रॉमिस, वचन पाळणे. पे अटेन्शन, पे अटेन्शन, लक्ष देणे. मेक फ्रेंड्स, मेक फ्रेंड्स, मित्र बनवणे. मेक अ मिस्टेक, मेक अ मिस्टेक, चूक करणे. स्पेंड मनी, स्पेंड मनी म्हणजे पैसे खर्च करणे. तसंच जर तुम्ही पैसे वाचवणे असं म्हणायचं असेल तर सिंपल काय म्हणता, सेव्ह मनी, सेव्ह मनी. डू अ फेवर, डू अ फेवर, मदत करणे. मेक अ चेंज, मेक अ चेंज म्हणजे बदल घडवणे. मेक अ लिस्ट, मेक अ लिस्ट, यादी बनवणे. मेक अ कॉन्ट्रीब्युशन, मेक अ कॉन्ट्रीब्युशन, योगदान करणे. मेक अ डिफरन्स, मेक अ डिफरन्स, वेगळे बनणे. हॅव अ गुड टाइम, हॅव अ गुड टाइम, चांगले दिवस जाणे. गेट अपसेट, गेट अपसेट, नाराज असणे. तसंच जर तुम्ही म्हणायचं असेल गेट ड्रेस्ड, गेट ड्रेस्ड म्हणजे कपडे घालणे. गेट टुगेदर, गेट टुगेदर, एकत्र जमणे. गिव अ लेसन, गिव अ लेसन, धडा शिकवणे. टेक अ सीट, टेक अ सीट, बसणे. आता यालाच तुम्ही हॅव अ सीट असंही म्हणू शकता. कीप अ बॅलेन्स, कीप अ बॅलेन्स, समतोल ठेवणे. गिव अ कॉम्प्लिमेंट, गिव अ कॉम्प्लिमेंट म्हणजे प्रशंसा करणे, एखाद्याची प्रशंसा करणे. मेक अन इन्व्हेस्टमेंट, मेक अन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करणे. टेक अ शावर, टेक अ शावर, अंघोळ करणे. याला हॅव अ शावर असंही म्हणू शकता. तसंच टेक अ लंच, टेक अ लंच म्हणजे जेवणे. तसंच हॅव अ लंच असं सुद्धा म्हणू शकता. कीप अन आय, कीप अन आय, नजर ठेवणे. मेक अ रिक्वेस्ट, मेक अ रिक्वेस्ट, विनंती करणे. डू अ टास्क,
डू अ टास्क म्हणजे कार्य पूर्ण करणे. डू द क्लीनिंग, डू द क्लीनिंग सफाई करणे. टेक अ टेस्ट, टेक अ टेस्ट परीक्षा घेणे. टेक अ टेस्ट परीक्षा घेणे किंवा हॅव अ टेस्ट असंही याला बोलू शकता. गिव्ह अ स्पीच, गिव्ह अ स्पीच भाषण देणे. मेक अ बेड, मेक अ बेड म्हणजे आपला बेड नीट करून ठेवणे, क्लीन करून ठेवणे, साफ करून ठेवणे. गिव्ह परमिशन, गिव्ह परमिशन परवानगी देणे. गेट लेट, गेट लेट उशीर होणे. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की गेट कूल, गेट कूल म्हणजे थंड होणे. गेट अ चान्स, गेट अ चान्स संधी मिळवणे. गेट स्टक, गेट स्टक एखाद्या ठिकाणी अडकणे. गेट अपसेट, गेट अपसेट नाराज होणे किंवा नाराज असणे. हॅव अ जॉब, हॅव अ जॉब नोकरी असणे. हॅव अ ड्रीम, हॅव अ ड्रीम स्वप्न बघणे. हॅव अ फीलिंग, हॅव अ फीलिंग जाणीव असणे. हॅव अ लाफ, हॅव अ लाफ हसणे. हॅव अ हॉलिडे, हॅव अ हॉलिडे सुट्टी घेणे. गेट डायव्होर्स्ड, गेट डायव्होर्स्ड घटस्फोट घेणे किंवा घटस्फोट देणे दोन्ही अर्थाने याचा यूज करू शकता. गेट चेंज्ड, गेट चेंज्ड बदलणे. मेक अ ट्रबल, मेक अ ट्रबल म्हणजे परेशानी उत्पन्न करणे. ब्रेक द रूल, ब्रेक द रूल कायदा तोडणे. हॅव अ सिम्पथी, हॅव अ सिम्पथी सहानुभूती असणे. हॅव अ रेस्ट, हॅव अ रेस्ट आराम करणे किंवा विश्रांती घेणे. यालाच तुम्ही टेक अ रेस्ट असंही म्हणू शकता. हॅव अ प्रॉब्लेम, हॅव अ प्रॉब्लेम समस्या असणे, एखादी समस्या असणे किंवा एखादी अडचण असणे. हॅव अ क्वेश्चन, हॅव अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न असणे. हॅव अ हेडेक, हॅव अ हेडेक डोकंदुखी असणे. हॅव अ गोल, हॅव अ गोल लक्ष असणे. लक्ष म्हणजे काय? ध्येय. डू बेटर, डू बेटर चांगलं करणे. हॅव अ फाईट, हॅव अ फाईट भांडण होणे. हॅव अ डे ऑफ, हॅव अ डे ऑफ एक दिवसाची सुट्टी घेणे. गेट फास्ट, गेट फास्ट लवकर करणे. गेट फायर्ड, गेट फायर्ड काढून टाकणे, कामावरून काढून टाकणे. ब्रेक द रूल, ब्रेक द रूल कायदा तोडणे. हॅव अ डाऊट, हॅव अ डाऊट शंका असणे. टेक अ लुक, टेक अ लुक म्हणजे एक नजर बघणे किंवा सिंपल बघणे या अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. पण टेक अ लुकच्या ऐवजी हॅव अ लुक असंही याला तुम्ही बोलू शकता. मेक अन एफर्ट, मेक अन एफर्ट प्रयत्न करणे. गिव्ह हग, गिव्ह हग मिठी देणे किंवा मिठी मारणे. प्लेन, मेक अ कंप्लेन, मेक अ कंप्लेन तक्रार करणे. पे अटेन्शन, पे अटेन्शन लक्ष देणे. कीप अ प्रॉमिस, कीप अ प्रॉमिस वचन पाळणे. कॅच अ बस, कॅच अ बस बस पकडणे. ब्रेक द रेकॉर्ड, ब्रेक द रेकॉर्ड विक्रम मोडणे किंवा तोडणे. सेव्ह टाइम, सेव्ह टाइम वेळ वाचवणे. टेक अ रिस्क, टेक अ रिस्क जोखीम घेणे. कीप इन टच, कीप इन टच
संपर्कात राहणे. कॅच अ थीप, कॅच अ थीप, चोर पकडणे. डू युअर बेस्ट, डू युअर बेस्ट म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करणे. लूज पेशन्स, लूज पेशन्स, धैर्य गमावणे. ब्रेक द न्यूज, ब्रेक द न्यूज म्हणजे एखादी बातमी आहे ती सांगून टाकणे किंवा एखादी गोष्ट आहे ती सांगून टाकणे. मेक अन इम्प्रेशन, मेक अन इम्प्रेशन, प्रभाव पाडणे. हॅव अ पार्टी, हॅव अ पार्टी, पार्टी करणे. मेक अ कंप्लेन, मेक अ कंप्लेन, तक्रार करणे. सेव अ लाईफ, सेव अ लाईफ म्हणजे एखाद्याचं जीवन वाचवणे. कीप काम, कीप काम, शांत राहणे. कॅच अ ट्रेन, कॅच अ ट्रेन, ट्रेन पकडणे. पे द बिल, पे द बिल, बिल भरणे. डू अ जॉब, डू अ जॉब, काम करणे. टेक अ चान्स, टेक अ चान्स, संधी घेणे. टेक अ चान्स, टेक अ चान्स म्हणजे एखादी जोखीम घेणे. ब्रेक अ हॅबिट, ब्रेक अ हॅबिट, सवय सोडणे. टेक केअर, टेक केअर, काळजी घेणे. डू द लॉन्ड्री, डू द लॉन्ड्री, कपडे धुणे. तसंच डू द डिशेस, डू द डिशेस म्हणजे काय, भांडी धुणे. आय होप गाईज तुम्हाला हे सगळे कोलोगेशन युजफुल असतील आणि तुम्ही हे सगळे पार्ट सुद्धा करणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायचं आहे. गाईज व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसंच शेअर सुद्धा करायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरायचं नाहीये.